पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर होते। मोदींनी आज वाशिम जिल्ह्यातील पोहरा देवीच्या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली। दरम्यान मोदींच्या याच कार्यक्रमासाठी अकोल्याच्या मध्यवर्ती बस आगारातून तब्बल 165 एसटी बसेस पाठवण्यात आल्या होत्या। त्यामुळे अकोला बस स्थानकावर सकाळपासूनच प्रवाशांचे प्रचंड हाल झाल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळतंय। अनेक ग्रामीण भागात जाण्यासाठी एसटी बस हाच एकमेव पर्याय प्रवाशांसमोर आहे। मात्र एसटी बसच नसल्याने आज प्रवासी अत्यंत त्रस्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। अकोला विभागातील 320 एसटी बसेसपैकी 165 एसटी बसेस आज पोहरा देवी येथील कार्यक्रमासाठी पाठवण्यात आल्या। त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू असल्याने ठाकरेंच्या शिवसेनेनं अकोला मध्यवर्ती बस स्थानकावर जोरदार निदर्शनं केली। यावेळी प्रवाशांनी देखील आपला संताप इथे व्यक्त केला। तर असं घडलं की काही जे प्रवासी आहेत त्यांचा आम्हाला फोन आला की राजूभाऊ इथे आम्हाला खूप असुविधा होऊ राहिली। मी इथे आल्यानंतर बस स्टँडवर आल्यानंतर इथले जे अधिकारी आहेत त्यांना विचारलं की हे प्रॉब्लेम कशामुळे होऊ राहिला। मग त्यांनी सांगितलं की पोहरा देवीमध्ये इथे कार्यक्रम आहेत, तिथे आपले देशाचे पंतप्रधान मोदीजी आहेत, त्यांचा काहीतरी कार्यक्रम आहे। त्या कार्यक्रमासाठी वरतून आम्हाला आदेश आलेला आहे की 300 पैकी 165 गाडी त्यांनी बुक केलेला आहे। आम्ही त्यांना हे विचारलं की तुम्ही गाडी जे बुक केलेला तो आमचा विषय नाही आहे। मग हे जे प्रवासी आहेत, हे जे ग्रामीणचे लोक आहेत, जे गरीब लोक आहेत, ज्यांचा या लाल परीवर विश्वास आहे, मग त्यांना तुम्ही त्यांच्यासाठी तुम्ही सुविधा काय केली? तर त्यांचं म्हणणं आहे की ते आमच्याकडे काही सुविधा नाही आहे। आम्हाला वरतून आदेश आला होता। मग यांचे जे सीएम आहेत कोण आहेत त्यांच्याकडून मी बोललो। मी त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला वरतून आदेश आला, आम्हाला कलेक्टरचा आदेश आला की आम्हाला इतकी गाडी पाहिजे। मी त्यांना सांगितलं की तुम्ही लिहून द्यायला पाहिजे होतं। सण तेव्हार चालू आहे सध्या, इथे लहान लहान मुलं आलेले आहेत, तर काही जे आपले बिमार लोक आहेत ते आलेले आहेत, त्यांना कोणाला गावात जायचं आहे, कोणाला दर्शन करायला जायचं आहे, असे अनेक लोक या आपल्या बस स्टँडवर आहेत। सकाळी 8 वाजतापासून ते लोक बसलेले आहेत, तिथे काय त्यांना काही व्यवस्था नाही आहे। माझी एकच या मोदीजीला विनंती आहे, आपले या राज्याचे मुख्यमंत्री त्यांना विनंती आहे की तुम्ही म्हणता की हे बसेस फ्री आहे, 65 वर्षाच्या वरती फ्री आहे। या परिस्थितीत तुम्ही पहा, तुम्ही पैसेवाले लोक आहेत, तुमच्याकडे खूप पैसा आहे, तुम्ही प्रायव्हेट गाडी केली असते चांगलं झालं असतं। जे गरीब लोक आहेत यांना तुम्ही असं असुविधा कशासाठी करता? फक्त तुमच्या स्वतःसाठी असं असुविधा काय देता यांना? फक्त तुम्ही यांना त्रास काय देऊ राहिला? आमची हेच विनंती आहे, तुम्ही सुविधा द्या, असुविधा करू नका। आणि हे जे प्रकार चालू आहे, या लोकांना जे त्रास उराला, या लोकांना डोक्यामध्ये आहे की हे आम्हाला त्रास उराले आणि 100% लोकांनी ठरवून ठेवलेलं आहे की येणारा जे इलेक्शन आहे विधानसभेचा, त्यामध्ये हे जे लोक आहेत, हे जे जनता आहे, हे जे ग्रामीण जनता आहे, 100% या महायुतीने धडा शिकवणार आहे। पोहरा देवी येथे 165 गाड्या कार्यक्रमाकरता गेलेल्या आहेत। अकोला विभागातून ह्या 165 गाड्या गेलेल्या आहेत। सर्व गाड्यांची बुकिंग पूर्ण केली होती। ह्या गाड्यांची बुकिंग विभागीय कार्यालयाकडून झालेली आहे। सर, टोटल विभागामध्ये किती गाड्या त्याच्या किती पाठवण्यात आल्या आहेत? टोटल 325 गाड्या आहेत, 165 पाठवलेल्या आहेत। त्यासाठी आता प्रवाशांना जे हालत आहे ते आपण प्रयत्न केले आहेत। ज्या मार्गावर गर्दी आहे त्या मार्गावर गाड्या सोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। वाहतूक सुरळीत करण्यात येईल।